तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आज आपल्या साईटवरती आपण आल्यानंतर तर पूर्ण आपले जे ग्राउंड कॉलम उभं करण्याचं काम आहे ते एकदम प्रगतीपथावर आणि एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण कॉलम उभं करतो तर खाली फुटिंग घेत असतो कॉन्क्रीटची. ती कॉन्क्रीटची फुटिंग घेताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला मावचर बी लागणार नाही आणि जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण खूप जास्त असतं, तर त्याची पण आपण एकदम व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आपला राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत आणि एकदम तुम्हाला कळलं असं सांगणार आहे की आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर आपले जेवढे पण नवीन मित्र असतील त्यांच्या घराचं काम चालू असेल तर त्यांना कशा प्रकारे त्यांची फुटिंगची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये मावचर लागणार नाही किंवा त्यांचा गस चढणार नाही आणि घर एकदम मजबूत आणि टिकाऊ होईल. तर काय करावं लागेल राहुल मिस्त्री? सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण फुटिंगची काळजी घेणं खूप गरजेचं असेल, बरोबर. जेणेकरून हे सर्वात महत्वाची फुटिंग राहते. जर आपल्याला बेस प्लेटची फुटिंग मजबूत झाली तर आपलं घर मजबूत होणार आहे. त्याकरता सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस फुटिंग भरणार आहे त्यावेळेस M20 माल घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हा झाला मालाचा प्रकार. त्याचबरोबर त्याच्यात केमिकल वापरणं 100% महत्वाचं आहे. कारण का खाली ना पाणी जास्त मुरणार आहे, मावचर जास्त राहणार आहे. आता आपलं तुम्ही बघू शकता त्याच्या पाठीमागे ना मोठा पाझर तलाव आहे. ज्यावेळेस हे गड्डे खोडले तिथे चांगल्या प्रकारे पाणी लागेल फुटिंगला. मग सर्वात प्रथम त्यावेळेस काय करायचं आपल्याला, या पद्धतीचं असं केमिकल वापरायचं, त्याला कॉस्टमेट म्हणतात. याचे जे फायदे आहे ना, सर्वात प्रथम आहे ना आपलं मावचर आहे ना, म्हणजे वॉटरप्रूफ आहे. मावचर लागून देत नाही गजाला, म्हणजे वॉटरप्रूफचं लिकेज होऊन देत नाही, मध्ये गजाला पाणी लागून देत नाही. गजाला पाणी नाही लागलं म्हणजे गज फुलणार नाही आणि त्याच्यावाली लाईफ वाढणार आहे आपल्याला स्लॅबची किंवा फुटिंगची जे असेल त्या घराची. त्याकरता अशा प्रकारचं तुम्ही केमिकल वापरा आणि आपल्याला घराची मजबूती वाढवा. तर ठीक आहे मित्रांनो, राहुल मिस्त्री ज्या पद्धतीनं आता हे कॉन्स्टबॅम कंपनीचं हे केमिकल आहे हे वापरायला सांगितलं, पण बरेचसे माझे मित्र म्हणतील का खाली वापरायची काय करायची, आपण असला आपला जबाबदारी राहतो. पण माझी सगळ्यांना एकदम कळकळीत आणि एकदम विनंतीपूर्वक सांगणं आहे का तुम्ही जेणेकरून जसं स्लॅबची काळजी घेतात तसं तुम्ही तुमच्या फुटिंगची जर काळजी घेतली तर तुमच्या घराला भविष्यात कुठल्याच प्रकारचा धोका राहणार नाही. त्यामुळं तुम्ही सुरुवातीपासूनच कॉस्टमॅन किंवा कुठलंही केमिकल असेल जे वॉटरप्रूफचं काम करीत असेल ते वापरत चाला. कारण की सगळ्यात जास्त जो बेडिंगला खतरा जो असतो जमिनीमध्ये जे मावचर असतं, पाणी असतं, त्याचा असतो. तर ते वाचवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे केमिकल वापरायचे आणि एकदम सोप्यात आणि साध्या पद्धतीने आपल्याला राहुल मिस्त्रीने सांगितलं तर अशा प्रकारे तुमचं घराचं काम करीत चाला मित्रांनो, आणि जेणेकरून ते मजबूत आणि टिकाऊ होईल. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि ज्यांनी पण तुमच्या फुटिंगसाठी जर जे बी केमिकल वापरलं असेल ते पण मला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. आणि ज्यांची आता नवीन कामं सुरू होणार आहे तर त्यांनी आवर्जून ह्या अशा गोष्टी वापरल्या पाहिजे जेणेकरून कुठं धोका येणार नाही तुम्हाला मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो, आणि तुमच्या नवीन घर बांधणाऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.